जेव्हा तुझ्या तो लाईट पडणार होता तेव्हाच मला डाऊट आला होता की काहीतरी काहीतरी विचित्र होतंय. पण हे सगळं या थराला पोचेल ह्याची मला कल्पना नव्हती. इन्स्पेक्टर, या माणसाला अरेस्ट करा आणि ह्याची या वेळेला सुटका होता कामा नये. पकडा त्याला. थांबा, मला काहीतरी बोलायचंय. काय एजे, मला एकट्यालाच जेलमध्ये पाठवणार का? तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी माझ्या एकट्याच्याच डोक्याने केलंय? नाही, हे सगळं मला तुमच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीने करायला सांगितलं होतं. आता तरी गप्प बस विक्रांत. माझ्या घरातला माणूस कोणी असं करणं शक्य नाहीये. तूच केलंयस हे. हो, एवढा अभिमान आहे का तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा? पण अहो, तुम्हाला माहिती नाहीये, तुमचं हे कुटुंब आहे ना, आतून पोखरलं गेलंय. ऐकायचंय मला हे सगळं कोणी करायला सांगितलं ते? मला हे सगळं यांनी करायला सांगितलं होतं. दुर्गा मॅडम. हा विचार करून तुम्ही निर्णय घेता आणि माझ्या डोळ्यासमोर हे सगळं घडत असताना, माझं अख्खं कुटुंब फसत असताना मी काय करायला हवं होतं जे? दुर्गा वहिनी बरोबर बोलताय तेजे. तुम्ही खरंच खूप चेंज झालायत. लक्ष्मी, तू या सगळ्याचा दोष बाबांना देतेस? नाही प्रमोद, पण म्हणजे दुर्गा वहिनींच्या प्लॅन मध्ये तू पण सामील होतीस? नाही नाही, मला या प्लॅन बद्दल काही माहित नाहीये. हे मोहिते कुटुंब कुठल्याच अँगलनी आपल्याशी नातं जोडण्यासाठी योग्य नाहीये. त्यांचा आपल्याशी नातं जोडण्याचा मुळात हेतूच चुकीचा होता. अशा लोकांचा आयुष्यात फक्त एकच हेतू असतो, श्रीमंत कुटुंब गाठायचं, त्यांच्या मुलांना आपल्या जाळ्यात अडकवायचं, त्यांच्याशी नाती जोडायची आणि मग त्यांच्या श्रीमंतीच्या जोरावर आपली स्वप्न पूर्ण करायची. आणि अशा माणसांना तुम्ही सपोर्ट करताय एजे. ही रेवती कशी आहे तुम्हाला मुळात माहितीच नाहीये. हिचं खरं रूप काय आहे हे फक्त तिच्या कुटुंबाला आणि मला माहितीये. या मुलीचा भूतकाळ इथे माझ्या डोळ्यासमोर. बस दुर्गा, तू सुरुवातीपासून ह्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस. तुला वाटतंय तसं ते नाहीयेत. हेच बोलतेय मी. तुम्हाला आता आम्ही सगळे चुकीचे वाटतो आणि हे मोहिते का कोणास ठाऊक बरोबर वाटतात. या मोहितेने आपल्या चांगुलपणाचा कुठला चष्मा तुमच्या डोळ्यावर चढवला ना, मला कळतच नाहीये जे. आणि तुमच्यामुळे आता आम्हाला सुद्धा त्यांना सहन करावं लागतंय. बस इनाफ. तू ह्यांच्याबद्दल असं बोलू शकत नाहीस.
व्याही आहेत ते आपले. लीला आणि रेवतीचे आई बाबा आहेत. त्यांना त्यांचा मान मिळालाच हवा दुर्गा. पण जे हे पहिल्यांदा घडत नाहीये. याआधी अनेकदा अपमान झालाय आमचा. माझ्या रेऊचं यशची लग्न होऊ नये म्हणून या बाईने आमच्याच घरात येऊन आमची लायकी काढली. मावशी बास सगळं आता नकोय सगळं. लीला थांब, आज मला बोलू देत. या तुमच्या सोना आहेत ना, यांना असं वाटतं ह्यांच्याकडे खूप पैसा आहे तर ह्या कुणाशी कसंही वागू शकतात. या दुर्गामुळे